असावं. चला आता ते उदाहरण देतो. कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला चलनात चालणारी खरी असलेली 500 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार मी. आणि एक नाही देणार, 5 देणार. किती? 5 नोटा. कितीच्या? 500च्या प्रत्येकाला कीर्तन संपल्यानंतर. मी पाहतोय माझा प्रस्ताव कोणी धुडकावून लावतय का, पण सगळे शांत बसले. मला वाटतं बहुतेक हे सगळे आता याची वाट पाहत असतील, मी जय विठ्ठल कधी करतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही प्रस्ताव अर्धाच ऐकलाय. 500च्या 5 नोटा तुम्हाला मी देणार आणि काही नाही, ते दिलेल्या परत घेणार. मला वाटतंय आता हे लोक काय म्हणतील सांगू का? बाबा 500च्या 5 द्यायच्या आणि परत घ्यायच्या. त्याच्या ऐवजी असं करा, 200चीच द्या, फक्त परत घेऊ नका. म्हणजे सिद्ध काय झालं? मिळालेलं टिकलं पाहिजे. आणि मग आता ऐका, खरं सुख आणि टिकणारं सुख फक्त पांडुरंगाचं आहे. प्रमाण देतो तुका म्हणे तुची खरा, येर वाउगा पसारा. म्हणून खरं सुख आणि टिकणारं सुख फक्त कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे, देवाचं आहे. आणि असंच सुख जीवाला पाहिजे. ज्ञानेश्वरीतल्या 2 वेळा अजून देतो, आठवल्या म्हणून. ज्ञानोबाराय सांगतात, जीवाला त्या सुखाची अपेक्षा आहे. कोणत्या? आपण पेविन एक तैसेची ते सुख साजूक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. ते सुख पाहिजे. किंवा आणखीन एक ओवी देतो, ज्ञानोबाराय बोलतात, बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एक आधी. हे सुख पाहिजे. चला, शाश्वत सुखाची, खऱ्या सुखाची आणि टिकणाऱ्या सुखाची अपेक्षा प्रत्येक जीवाला आहे. आणि मग टिकणारं सुख आणि शाश्वत सुख म्हणजेच कोण आहे? भगवान. मग आता आहे का, अशा सुखाची अपेक्षा करणारा कोण आहे? जीव. आणि जीव हा देवाचा कोण आहे? अंश. आणि देव हा तर सुखाचा सागर आहे. तर मग त्याचा अंश असणारा जीव दुःखी का? म्हणजे अजूनही प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. आता शोधलं पाहिजे. आता शोधूया, संवादा झाले, शोधू. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, सुखाची अपेक्षा करणारा जो जीव आहे तो जर देवाचा अंश आहे, तर मग दुःखी का? त्याचं उत्तर असं आहे. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, एका वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं, दादा घरामध्ये जा, कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्या कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि तिच्यामध्ये परीस ठेवलेला आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला? मुलाला. दादा कोपऱ्यामध्ये घरात कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस ठेवलेला आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं हे? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला सांगितलं. दादा घरात कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं हे? आता किती वेळा सांगू मी? काही फरक पडना गेलाय का तुम्हाला? काही लक्षात येईना का? हा, आता हे इकडे कोणीतरी म्हणतं ते परीसच नाही, इकडे कोणीतरी म्हणते ते लोखंडाची डबी राहतच नाही. म्हणजे ती डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची. कारण त्या डबीमध्ये काय आहे? परीस. मग डबीमध्ये परीस असल्यानंतर डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची.
हे जसं तुम्हाला कळतंय तसं मला सुद्धा कळतंय ना राव. डबीत परीस आहे म्हणल्यावर डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. मला सुद्धा कळतंय, पण मी काय करू? दृष्टांतात तसंच लिहिलंय, त्याला मी काय करू? एक कीर्तनकार खेड्यामध्ये कीर्तनात वेदांत सांगायचे. आणि सांगितलं पाहिजे का नाही सांगितलं पाहिजे? सांगितलाच पाहिजे. काय सांगितलाच पाहिजे? फक्त पुढे ऐका, कळून सांगितला पाहिजे, एवढंच. कळून सांगितलं पाहिजे. पाठ करून सांगितला की मग लय घोटाळा होतो. पाठ केलेलं आणि ते सांगता सांगता झालं उलट, आणि लागले म्हणायला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज, आणि निदान तुकाराम महाराज म्हणतात एवढं तरी म्हणू नको ना. अरे सगळे तुमच्यासारखे कीर्तनकार जवळ येऊन बसलेले, आणि त्यांना काय सोचतंय का? ते सणवय नाही केलं. ते लागले म्हणा महाराज चुकलं चुकलं, तुमचं चुकलंय, उलट झालंय उलट. त्यांच्या पायाला चिमट्या घ्यायला लागले, महाराज उलट झालंय उलट. उलट महाराज त्यांच्यावर रागावले, काय उलट झालंय ना उलट झालंय म्हणे, माझ्या वहीत असंच लिहिलंय म्हणे. आता हे आमच्या लोकांना कळतंय वहीत लिहिलेलं, तुम्हाला काय कळतंय? चला, हेतू इतकाच आहे. डबी कशाची आहे? लोखंडाची. त्याच्यात काय आहे? मग ती डबी सोन्याची का झाली नाही? अक्षरशः बाळू गेला, दादा गेला, कपाट उघडलं, ती डबी घेतली. कशाची? लोखंडाची. त्या डबीचं त्यानं टोपण उघडलं आणि पाहतोय तर आत प्रत्यक्ष काय आहे? परीस आहे, परीस. मग डबीत परीस असताना सुद्धा ते डबी सोन्याची का झाली नाही? त्याचं कारण आहे, तो जो परीस होता ना, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. आता मला उत्तर द्या, प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून साधारणतः किती महिने परीस त्याच्या ठेवल्यावर ती डबी सोन्याची होईल? बोला, होईल का? डबीत परीस नाही का? बोला ना, डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? ओ डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला, डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला, कोणत्या डबीत परीस नाही? बोला, कोणत्या डबीत परीस नाही? बोला. काय काय कळलं नाही का तुम्हाला? लक्षात आहे का? अरे कोणत्या डबीत परीस नाही सांगा ना. सर्वा घटी इथे आलेल्या प्रत्येक डबीत काय आहे? परीस आहे. तरी सुद्धा या डब्याच्या फोटो काढायसारख्या का? त्याचं काय शोधलं पाहिजे ना. लक्षात ठेवा, जसं त्या डबीमध्ये परीस आहे, पण तरीही त्या डबीचं सोनं झालं नाही. म्हणजे त्या डबीला सोनं होण्यापासून रोखलं कोणी? प्लॅस्टिकच्या कागदाने. प्लॅस्टिकच्या कागदाने रोखलं. मध्ये आडवा आलाय प्लॅस्टिकचा कागद, आणि म्हणून त्या डबीचं सोनं झालं नाही. दादानो लक्ष द्या. तसंच तुमच्या आमच्या हृदय रूपी डबीमध्ये, पेटीमध्ये परमात्मा रूपी परीस आहे. देव रूपी परीस बोला आहे. पण तरीही आपलं जीवन सुखी होत नाही, कारण त्याच्याने आपल्यामध्ये आडवा आलेला आहे. काय काय आडवा आलाय? प्लॅस्टिकचा कागद. जावा जालन्याला, ऍडमिटन करा, ऑपरेशन काढा कागद मधून. काय त्या डबीत परीस आहे. डबीच्या परीसाच्या मध्ये प्लॅस्टिकचा कागद आडवा आलाय, हे बरोबर आहे. पण तुमच्या माझ्या हृदय रूपी डबीमध्ये परमात्मा रूपी परीस आहे, एवढं मी स्पष्ट सांगितलं होतं. आणि आता त्याच्याने आपल्यामध्ये काय आडवा आलाय? तर तुम्ही मोकळ्या मनाने म्हणताय राव प्लॅस्टिकचा कागद, मग करा ऑपरेशन. उत्तर इतकंच आहे, देवाच्या आपल्यामध्ये कागद आडवा आला, इथपर्यंत उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे, पण प्लॅस्टिकचा नाही, हे ध्यानात ठेवा. चला तर त्या
परिसाला गुंडाळलेला जो कागद आहे, त्या कागदामुळं, त्याच्या प्रतिबंधामुळं त्या डबीचं सोनं झालेलं नाही. मग आता काय केलं पाहिजे? तो कागद काय केला पाहिजे? आपण काढून टाकून द्यायचा, फेकून द्यायचा नका. कागद कुठं बी फेकू नका. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप मेहनत घेतोय. कागद कुठं बी फेकू नका. आणि मला अजून एक आनंद वाटला पाटणकर बाबा, इथे येताना मी ते जेवण्याचा मंडप बघितला. जेवण्याचा मंडप, मला शताब्दीचीच आठवण झाली हो. खरंच सांगतो, शताब्दीची आठवण झाली. मला जर अगोदर अजून चांगलं माहिती असते का नाही, तर मी तास दीड तास तिकडचा आनंद घेतला असता. खरं सांगतो, तिकडचा काळा नंबर, ते तुम्ही पंगत क्रमांक 4, 5 असं केले. आम्ही आपला काळा नंबर आनंदीला आहे ना, शताब्दीत 5 नंबर गाळा, हात वर करा, आले का? मला ते आठवलं आता, ते आठवलं. आणि मला अजून कौतुकानं सांगायचंय की सगळा मंडप मी येताना बघितला, इथला सुद्धा कागदाचा एक तुकडा सुद्धा त्या मंडपात नव्हता. मी इथल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं, जे जे मंडप झाडतात आणि स्वच्छता करतात, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायासारखा शुद्ध, वारकरी संप्रदायासारखा स्वच्छ संप्रदाय कुठेच नाही, हे या उदाहरणातून खऱ्या अर्थानं लक्षात येत आहे. मी आपलं अभिनंदन करतो मनापासून. तर तर काय काय चाललं ते? हा कागद फेकून नाही द्यायचा, फेकून नाही द्यायचा. फेकून दिलेला कागद पुन्हा येऊन गुंडाळण्याची शक्यता आहे. मग काय करावं लागतो? तो काढलेला कागद काय करायचा? जाळूनच टाकायचा. एकदा तो जाळूनच टाकला की पुन्हा येण्याची शक्यता कायमची संपली. अगदी तसं, अगदी तसं देवाच्या आपल्यामध्ये आडवा आलेला जो कागद आहे, तो कोणता कागद आहे? या देहाच्या नावाचा अभिमान हा एक कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान हा एक कागद, आणि या अभिमानानं झालेलं पाप हा कागद सुद्धा आपण काय केला पाहिजे? जाळूनच टाकला पाहिजे. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जळवा
माझे पाप गाठीचे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज तो मधला कागद जळून गेला पाहिजे. कोणता कागद आहे तो? महाराज सांगतात या देहाच्या रूपाचा अभिमान हा एक कागद आहे, देहाच्या नावाचा अभिमान हा कागद आहे, तो जळाला पाहिजे. लक्ष द्या किती महाराजाची चरण गोड आहे. महाराज सांगतात हा जीव तेव्हा सुखी होईल कधी देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. लक्ष द्या जोपर्यंत या देहाच्या रूपाचा अभिमान नष्ट होत नाही, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. त्याच्यासाठी ते ओवी पण द्यायचे लगेच, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. ऐका ते असं म्हणायचे, या देहाची आसक्ती फेकून दिली पाहिजे. लक्ष द्या ते असं म्हणायचे, किती जरी लावला लक्ष तरी हे मातीत होणार आहे मिक्स आणि हे ठरलेलं आहे फिक्स. कीर्तन सांगणाराच हे तुमचं होणार नाही. मग कसं ते म्हणायचे, एक ना एक दिवस या शरीराची देहाची 3 चिपट्या राख. ते असं म्हणायचे हे मातीत जाणार आहे. ते असं म्हणायचे याची माती होणार आहे. आणि महाराज ते याच्याही पुढचे एक वाक्य म्हणायचे, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे, हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं एवढंच. लक्षात येते ना? हे मातीत जायच्या अगोदर कळलं पाहिजे. बुवा म्हणायचे काय प्रेम करतात लोक देहावर, अरे राम 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 राम. बुवा असं म्हणायचे, काय काय लोक दिवसातून 3दा दाढी करतात. आता 3दा दाढी केल्यावर काय पुन्हा केस येत नाहीत का बरं? उलट वस्तारा खाली किती गेला हे डोकं वर काढून ते पाहतात. बुवा असं म्हणायचे, अरे 3 वेळा दिवसातून दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3दा हरिपाठ वाचा, पुण्य पदरात पडेल आणि देव कृपा करेल. कधीतरी या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. या देहाची आसक्ती फेकलीच पाहिजे. देहाच्या रूपाचा अभिमान जळाला पाहिजे. अजून काय जळाला पाहिजे? नावाचा अभिमान. आता हे तर प्रकरण खूपच अवघड आहे, फार कठीण गोष्ट आहे महाराज. अरे राम राम. मी एका महाराजाच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ते लग्न झाल्यानंतर 8 दिवसांनी मला एका महाराजांची भेट झाली. आणि मग मी त्यांना विचारलं, का म्हटलं तुम्ही लग्नाला नव्हते आले? नव्हतं आलो म्हटले, नव्हतं आलो. का बरं आले नव्हते? वेळ नव्हती का? नाही म्हणे वेळ होती म्हटलं. मग का आले नव्हते? म्हटलं तुम्हाला पत्रिका नव्हती का? अरे अरे मला घरी येऊन पत्रिका दिली म्हणे. मग का आले नव्हते? मग का आले नव्हते? म्हटलं तुम्हाला म्हणजे असं काही वेळ नव्हता? अरे म्हणले मला विचारून तर तारीख काढली. मग का अडचण आहे? मग का आले नव्हते? म्हटलं तुम्ही कुठे कीर्तनाला गेलते का? नाही म्हटले सध्या नाही कोणी बोलवत आपल्याला. म्हणजे तुम्ही घरीच होते. म्हटलं मग तुमची तब्येत बरी नव्हती का? नाही नाही म्हणे ठणठणीत आहे, आता काय अडचण नाही, तब्येत चांगली. कीर्तनाला कुठं गेले नव्हते, तुम्ही घरीच होते. तुम्हाला विचारून तारीख काढली, पत्रिका तुम्हाला घरी येऊन दिली. मग तुम्ही का आले नव्हते लग्नाला? का आले नव्हते? बरं राव म्हटलं, शिवाय मी तुमचं पत्रिकेत नाव सुद्धा बघितलं. पत्रिकेत नाव बघितलं म्हटल्यावर मग मात्र त्यांना खूपच कसतरी झालं. ते म्हटले 30 तर अडचण आहे. काय अडचण आहे?
कळतं का म्हणले? त्यांना कळतं का आमचं नाव कुठं छापावं ते? त्यांना असं मांडी खालची पत्रिका काढली, पत्रिकेवर बसलं होतं, त्याची पत्रिका काढली आणि बघा म्हणले, बघा कळतं का त्यांना माझं नाव कुठे छापावं, आमचं नाव कुठे छापलं पाहिजे? काय असतं ते पत्रिकेत काही वेगळे वेगळे विभाग असतात ना, संयोजक, आयोजक, कार्यवाहक, व्यवस्थापक, जे कुठल्याच कामाचे नसतात ती सगळी नावं त्याच्यात असतात. त्याच्यात एक अजून एक विभाग असतो, कोणता? आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादाच्या रकान्यामध्ये त्यांचं नाव 3ऱ्या क्रमांकाला छापलेलं होतं. 3ऱ्या. त्यांच्यावरती आणखीन दुसऱ्या 2 महाराजांची नावं होती आणि तेच त्यांना झोंबलेलं होत. ते म्हटले, ही माझी लायकी का? ही माझी लायकी का? इथं माझं नाव छापतात का? हेच माझी लायकी का? मी माझ्या मनातल्या मनात म्हटलं, हेच तुझी लायकी. मी म्हटलं, बरं झालं रे हा लग्नाला आला नाही, याच्या पोटात रागच पडलेली आहे. हा काय त्या पुरीला आशीर्वाद देणार होता? माझ्यावर एवढाच उपकार करा, फक्त त्या महाराजांचं नाव विचारू नका भाषेवर. मी इथं मनोहर बाबा आहे, भगवान बाबा आहे, मी आपल्या साक्षीनं बोलतोय. संजय महाराज, खोटं बोललो तर तोंडात किडे पडतील माझ्या. ही घटना खरी आहे. हे उगा कीर्तनातले सांगण्यासाठी जे बोलत नाही मी, लक्षात ठेवा. काय चाललंय आपलं? कुठल्या विचारसरणीत आहोत आपण? सांगा ना, काय बिघडलं? 3ऱ्या नंबरला नाव छापलं काय? पहिल्यात छापलं काय? नाही छापलं काय? काय बिघडलंय त्याच्या वाचून? कधी आपण याच्या बाहेर पडायचो? कधी आपण संप्रदायातून याच्या बाहेर पडायचो? माय बाप, माझी विनंती आहे, याच्या बाहेर पडलं पाहिजे. जळवा आता नाव, जळवा आता रूप, याच्या पलीकडे गेलं पाहिजे. मला आनंद वाटला इथे आल्यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं, नाव कोणाचं घेऊ नका. काय कमाल, काय कमाल. जळवा आता नाव, जळवा आता रूप. काय काय जळालं पाहिजे? पुष्कळ प्रमाण आहेत, वेळेच्या मर्यादा अडचणीच्या आहेत. काय काय जळून गेलं पाहिजे? 2-3च प्रमाण देतो. जळतो आचार, जळतो विचार, आता जळो देह सुख दंबमान. काय काय जळालं पाहिजे? जाळा तुम्ही माझे, जाणते मी पण, हिने माझा खून मांडीला. काय काय जळालं पाहिजे? देवात आणि आपल्यात ज्याच्यामुळं अंतर पडत ते सगळं जळालं पाहिजे. जळोत ती येथे उपजविते अंतराय. देवात आपल्यात ज्याच्यामुळे अंतर पडत ते काहीही असो, ते जळालं पाहिजे. किती चरण गोड आहेत महाराजाची. महाराज किती गोड बोलतात. लक्ष द्या, काय काय जळून गेलं पाहिजे. आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ, उत्तम कुळ. ऐका, जर आपली संपत्ती सत्कर्माला उपयोगाला येत नसेल, जळून जाओ. आम्ही एक जणाच्या घरी गेलो, फेटा बांधला, कीर्तनाला आलो. कीर्तन झाल्यानंतर लक्षात आलं आपण ज्यांच्या घरी गेलो त्यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत. आणि मग त्यांच्या घरच्या लोकांना का म्हणलं आपल्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत? ते म्हटले, महाराज कसं येता, आमचा खानदानी घराणा, कसं काय कीर्तनाला येता? मी म्हणलं, मग पेटवा, तुमचा खानदानी घराणा पेटवा ना. म्हणलं, मग अरे कीर्तन ऐकायला यायला जर तुला खानदान आडवी येते तर ठेवतोच कशाला? पेटवा. प्रमाण दिले की नाही आता? जळो ते समूळ धन आणि जळो ते समूळ उत्तम
किरकोळ जरी परमार्थाला उपयोगाला येत नसेल तर त्याच्यात उपयोग काय? ऐका, म्हणून जळो आता नावरू माझी पाप गाठीचे, याच्यामुळे झालेलं जे पाप आहे ते सुद्धा संपलं पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या. जीवनामध्ये अभिमान, अभिमान म्हणजे नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान काय केला पाहिजे? जळून गेला पाहिजे. तर सांगा, जीवनात अभिमान असावा का नसावा? तुम्ही जागेत, अभिमान असावा का नसावा? उत्तर आहे असावा. असावा. फक्त अडचण एवढीच आहे, खऱ्याचा असावा, खोट्याचा नसावा. खऱ्याचा असावा, खोट्याचा नसावा. आमचा एखादा सैनिक परराष्ट्राच्या सीमेमध्ये जातो आणि 70 तासाच्या आत, 70 वर्षाच्या इतिहासात त्याला सुखरूपपणे भारतात आणलं जातं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान असलाच पाहिजे. मला वाटतं या गोष्टीचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे. जागे नाही वाटतं तुम्ही? कारण ते परत आणलेले कोण होते? अभिनंदनच होते. बघा, जे चांगलं आहे त्याचा अभिमान असलाच पाहिजे. आजही आम्हाला महाराष्ट्रभर फिरताना खरंच सांगतो, इतके उत्तम, इतके दर्जेदार रस्ते आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत, दर्जेदार रस्ते आहेत. आणि खरंच सांगतो, त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतोय. बिचाऱ्या नितीन गडकरीमुळं महाराज लोकांचं आयुष्य वाढलं. आयुष्य वाढलं. 400 किलोमीटर रोज गाडीत बसा. फक्त आणि फक्त रस्ते चांगले आहेत म्हणून हे शक्य होत आहे, अन्यथा हे होत नाही. खरंच म्हणून आम्ही त्यांना आवडीनं नितीन गडकरी नाही, आम्ही त्यांना नितीन रोडकरी म्हणतो. आम्ही अजून एक त्यांचं नाव ठेवलंय, नितीन पुलकरी. काय उद्यान पूल आहे. आणि अजून एक तिसरं त्यांचं नाव ठेवलंय आम्ही, नितीन रोडकरी. जाऊ दे, उशीर लागतोय तुम्हाला. माझा मुद्दा इतकाच आहे, खरं म्हणजे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, प्रश्नच नाही. अभिमान जरूर असावा, पण खऱ्याचा असावा. खोट्याचा अभिमान दुःखच देतो, हा अभिप्राय तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. लटिकाचा अभिमान, लक्ष द्या, अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये आपण पोहोचलो. खोट्याचा अभिमान दुःख देतो. ऐका, आजच्या आपल्या संपूर्ण कीर्तनाचा मूळ गाभा काय आहे? जीवन सुखी झालं पाहिजे.
मग जीवन सुखी कधी होईल? सोपं उत्तर आहे, दुःख गेल्यावर. दुःख कधी जाईल? अभिमान मोह गेल्यावर. अभिमान मोह कधी जातो? ज्याचा अभिमान पकडलाय ती वस्तू किंवा तो पदार्थ खोटा आहे असं कळलं की त्याच क्षणाला अभिमान नष्ट होतो. अभिमान संपला की दुःख संपलं, दुःख संपलं की सुखच झालं, आणि सुख झालं की जय विठ्ठल झालं. पुढे कीर्तन करायचे कशाला? म्हणजे सुख होण्याकरता दुःख गेलं पाहिजे, दुःख जाण्याकरता अभिमान मोह गेला पाहिजे, आणि मोह नष्ट होण्यासाठी ज्याचा मोह पकडलाय ती वस्तू किंवा तो पदार्थ खोटा आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. एकदम कळण्याकरता सोपं दृष्टांत देतो, 1-1.5 मिनिटात होतोय, ऐका, लक्ष द्या. एक भिकारी होता, भीक मागत होता. 4-5 घरं भीक मागून झाली होती. 5व्या घरच्या त्या मातोश्रीनं भीक वाढली बी होती आणि ती घरात गेली होती. तिचा एक लहान मुलगा होता, 4 वर्ष वयाचा, 4-4.5 वर्षाचा. ते मुलगा अंगणात खेळत होतं. लक्ष द्या, अंगणात खेळत होतं, कारण त्यांच्या दारात अंगण होतं. ते अंगणात खेळत होतं आणि त्याच्या हातामध्ये 5 रुपयाचा ठोकळा होता. पोरग ते घेऊन खेळत होतं. ते पाहिलं कोणी? भिकाऱ्यानं पाहिलं. आणि मग भिकाऱ्याने विचार केला, पुढची 4-5 घरं मागण्यापेक्षा या मुलाला लाडीगुडी लावू, 4-5 पैशाची चॉकलेट त्याला खायला देऊ आणि 5 रुपये याच्याकडचे घेऊ, कारण तो भिकारी जुन्या काळातला होता. म्हणजे त्याचं 5 रुपयावर भागत होतं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं तो भिकारी तिथं घुटमळत होता. घुटमळणं कळतं का तुम्हाला? घुटमळणं बोलणं नव्हे, चला, घुटमळत होता. आणि झालं काय, तेवढ्यात नेमकं 11:15 वाजल्या सकाळच्या. आणि या पोराचा थोरला भाऊ, दुसरीला शाळेत असलेला, 8 वर्ष वयाचा, तो पाणी प्यायला म्हणून मधल्या सुट्टीत घरी आला. त्यावेळी ते वॉटर बॅगा फेगा असली भानगड काही नव्हती. आलं घरी पोरग पाणी प्यायला. आता याचा भाऊ अंगणात खेळत होता, त्याच्या हातात 5 रुपये होतं. भिकारी त्याच्याकडे बघत होता. भिकारी तो घेण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं चित्र कोणी पाहिलं? त्या मोठ्या बाबांना, 2 वर्ष म्हणजे दुसरीला असलेल्या 8 वर्ष वयाच्या. आणि त्यानं काय केलं, घरात आत जाता जाताच बाहेरूनच आवाज दिला, आई लवकर बाहेर ये, बाळूच्या हातात 5 रुपये, बाळू खेळतोय, भिकारी त्याच्याकडे पाहतोय, तो ते घेण्याचा प्रयत्न करतोय, तू लवकर बाहेर ये. असा यानं दिलेला आवाज आतमध्ये आईच्या कानावर व्यवस्थित गेला. पण झालं असं, ती मातोश्री आतमध्ये स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती. त्यातल्या त्यात ती भाजी करत होती. त्यातल्या त्यात ती भाजीला फोडणी देण्याचं काम करत होती. बघा, स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय असतं? सगळ्यात अवघड तुम्हाला कळते? असू द्या, आता असू द्या, सध्या प्रगतीचा काळ आहे, असू द्या. तर स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय आहे? फोडणी. फोडणी जमली पाहिजे. जिला फोडणी जमली तिला सुगरण म्हणतात. फोडणी जमली पाहिजे. साहित्य कोणाकडे नसतं, साहित्य प्रत्येकाकडे असतं. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, पंचदशी, विचारसागर कोणाकडे नसतं, सगळ्याकडेच असतं. फोडणी जमली पाहिजे. फोडणी जमली की रोज तारीख. आणि फोडणी शिकण्यासाठी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत बसलाच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं, हे लक्षात झालं. बाबा
ते फोडणी देत असल्यामुळं तिने काय केलं, आतनच आवाज दिला, त्या आईनं आतनच आवाज दिला, घेऊ दे घेऊ दे, खोटे खोटे. आणि हा आवाज जसा त्या मुलाच्या कानावर पडला तसाच त्या भिकाऱ्याच्या कानावर व्यवस्थित पडला. आणि त्याला वाटलं, अरे अरे अरे, उगच 11:15 वाजवले. त्या 5 रुपयाचा मोह एका सेकंदात संपला. कोणाचा? भिकाऱ्याचा. भिकाऱ्याचा सुद्धा मोह संपतोय हो. आपल्याला काही जास्त पुढचं बोलायचंच नाही. त्याच क्षणाला मोह संपला. मोह संपला, दुःख संपलं. दुःख संपलं, सुख झालं. आणि सुख झालं की जय विठ्ठल झालं. म्हणून हे खोट आहे हे कळण्यासाठी एक, जे जे देखणे सकळते हे स्वप्नीचे, हे खोट आहे हे कळण्यासाठी एक, साचे निनावे आरोपीचे सुख मिळण्यासाठी दोन, नावाचा रूपाचा अभिमान जळून जाण्यासाठी तीन, आणि हे शरीर म्हणजे एक प्रकारची मातीच आहे हे कळण्यासाठी चार. या सगळ्या गोष्टी कधी कळतील? त्याकरता संताची चरण रजे उतरो ओझे मातीचे. त्याकरता संतांची कृपा व्हावी लागते. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांची कृपा व्हावी लागते. ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा व्हावी लागते. वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती सद्गुरु मातार बाबा महाराज शिंदे यांची कृपा व्हावी. त्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. ती कृपा व्हावी म्हणून इथं यायचंय. आणि नावाचा रूपाचा अभिमान काय झाला पाहिजे? जळून गेलाच पाहिजे. संस्थेतला इतिहास आहे महाराज. साधारणतः 45 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कदम माऊली कोण गेले? 45 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पाहिले का तुम्ही? पाहिला? मनोहर बाबांनी पाहिले. त्यांना फार मोठं जीवन होत. म्हणतात ते पहाटेच्या 2 वाजता इंद्रायणीचं स्नान करायचे. आणि विद्यार्थी ज्या धर्मशाळेत राहतात त्या धर्मशाळेच्या उंबऱ्याला पाणी घालायचे आणि त्या धर्मशाळेला प्रदक्षिणा करायची. त्यांना विचारलं, असं तुम्ही का करता? त्यांनी सांगितलं, मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मुलांची, पण समोर जाऊन म्हणे दर्शन घेता येत नाही, कारण मुलं लाजतील, खजील होतील. हो म्हणे, पण मग का तुम्ही उंबऱ्याचं तरी दर्शन का घेता? मुलं तर लहान आहेत, शिकतात, आणि तुम्ही त्यांचं दर्शन का घेता? थोडं तुमचा शेजारी जर झोपला असेल तर त्यांना जाग करा आणि त्यांना म्हणावं हे पुढचं 2-3 मिनिटातलं ऐका. केलं का जाग? मग ऐका. त्यांना विचारलं, तुम्ही असं का करता? मुलं तर लहान आहेत, शिकतायत, ते विद्यार्थी आहेत, त्यांचं दर्शन तुम्ही का घेता? त्यावेळेस माऊलीने असं सांगितलं, म्हणे ही मुलं लहान आहेत, मान्य आहे, पण ही मुलं आज जरी लहान असली, शिकत असली, तरी भविष्यात यांच्यापैकीच कुणीतरी एखादा महात्मा बनेल. आणि तो जेव्हा महात्मा बनेल तेव्हा त्याचं दर्शन घेण्याकरता मी नसेल, म्हणून मी आत्ताच दर्शन घेऊन टाकतो म्हणून. याला म्हणायचं उंची लोगो की उंची पसंत. मोठी माणसं मोठीच असतात. एवढा ज्यांचा व्यापक बोध होता, त्यांचा अंतकाल जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांच्या जवळच्या शिष्याने त्यांना विचारलं, महाराज तुम्ही गेल्यानंतर आम्ही तुमची समाधी कुठं बांधावी? ते म्हणाले, खबरदार, माझी समाधी बांधाल तर. का बरं? नाही बांधायची. आपण का नाही नाही म्हणतो ना. या उपर जर माझी समाधी कोणी बांधाल तर त्याचं वाटोळ होईल म्हटलं. कारण जयाचा कोप सुबटा, का अग्निरुद्राचा बसवता, असं त्यांचं जीवन असतं. त्यांच्या जवळचे शिष्य म्हणाले, सांगा महाराज तुम्ही गेल्यावर समाधी कुठं बांधायची? कारण नंतर परत शिष्यांची भांडणं लागतात, नंतर शिष्यांची भांडणं लागतात.
कुठं बांधावी म्हणजे नाही बांधायची. बरं ठीक आहे म्हणे नाही बांधायची. का बांधायची नाही एवढं सांगा. त्यावेळेस माऊलीने उत्तर किती गोड दिलं. ते म्हणाले माझी समाधी नाही बांधायची, त्याचं कारण आहे म्हणाले, अरे या महाराष्ट्रात माझ्या समाधीची गरजच काय. या महाराष्ट्रात फक्त माझ्या ज्ञानोबारायाचं आणि माझ्या तुकोबारायांचं नाव राहिलं पाहिजे. आमच्या नावाची गरजच काय. याला म्हणायचं जळो आता नावरूप. आता एक ओवी सांगतो ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय सांगतात माझे असते पण लोपो नावरूप हरपो मज झने वासिपो भूतजात. अशा पद्धतीने नावाच्या रूपाच्या पलीकडे गेलेले ते महात्मे आहेत. असं आपलं जीवन कधीतरी व्हायला पाहिजे. ही कृपा त्यांची आपल्यावर व्हायला पाहिजे. त्याकरता सद्गुरु जोग महाराजाची कृपा आपल्यावर व्हायला पाहिजे. आणि म्हणून दादानो मी जवळपास 2 तास इथं जे बोललोय ते सगळं माझ्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेचं आहे. आणि माझ्या गुरुदेवांनी जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडतोय. ज्या संस्थेमध्ये मी शिकलो त्याच संस्थेला येणाऱ्या गुढीपाडव्याला 109 वर्ष पूर्ण होतात. 109 वर्ष. जगाच्या पाठीवर ही एकमेव संस्था अशी आहे. इथं शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही. आणि ही संस्था माणसं घडवण्याचं काय करते, काम करते. माणसं घडवण्याचं हे लक्षात. थोडा एक वेगळा शब्द बोलतो पाटणकर बाबा. अन्य अन्य ठिकाणी संक्षिप्त बोलतो. अन्य अन्य ठिकाणी व्यक्तीची पूजा आहे, व्यक्तीची पूजा आहे. आणि वारकरी शिक्षण संस्थेत तत्वाची पूजा आहे हे लक्षात. तत्व कधी नष्ट होत नसतं. व्यक्ती संपली की संपलं. तत्व कधीच संपत नसतं. सद्गुरु जोग महाराज हे तत्व आहे. वारकरी शिक्षण संस्था हे तत्व आहे. आणि अशा तत्वाची पूजा आपण सर्वजण करत आहात. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माझे श्री गुरु प्राप्त स्मरणीय संदीपान महाराज हसेगावकर आणि अवघ्या महाराष्ट्राचे गुरुजी शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा यांनी मागच्या 9 वर्षापूर्वी ठरवलं, संस्थेमध्ये जी मुलं शिकतात 4 वर्षाला त्या मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळी त्या मुलांना 8 वाजता जेवण द्यायचं. कारण आपली संस्थेची पद्धती आहे दुपारी मधुकरी मागायची. आळंदीची पद्धती आहे दुपारी मधुकरी मागायची आणि त्याच्यातलंच शिळ राहिलेलं संध्याकाळी खायचं. मग कधी भाजी राहते, कधी राहत नाही, भाकरी खराब होते, भाजी विटून जाते, शिळ खावं लागतं, मुलं उपवाशी झोपतात, शिळे तुकडे खावे लागतात. म्हणून गुरुदेव बाबांनी इच्छा प्रगट केली की मुलांना सकाळी 7 ला नाश्ता, संध्याकाळी 8 ला जेवण द्यायचं 400 विद्यार्थ्यांना. पण मग हे करायचं कसं, करायचं कसं? रोजचे 15-20 हजार रुपये आणायचे कसे? त्याकरता अन्नपूर्णा योजना बनवायचं ठरवलं. उद्या सकाळी ज्यांचं आपल्याकडे कीर्तन आहे ते वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त रामायणाचार्य गोपालक आपलं सगळं जीवन संप्रदायासाठी ज्यांनी समर्पित केलंय असे आदरणीय वंदनीय पाचपोर बाबा, त्यांची उद्या सेवा येते. पाचपोर बाबाची आणि माझी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी बेलीच्या महादेवा पुढे प्रदक्षिणा रोडला चर्चा झाली. पंढरपुरातली गोष्ट आहे 9 वर्षापूर्वी. आणि म्हणे करायचं कसं करायचं, काही नाही म्हणे आपण 1-2 कोटी रुपये गोळा करू आणि ते बँकेत टाकून त्याच्या व्याजावर ही योजना कायम चालू. पण म्हणलं मग हे काही नाही म्हणे माझी 1 लाख सांगा. संस्थेत आलो आणि संस्थेत विषय मांडला आणि ज्या क्षणाला हे ठरलं त्याच क्षणाला पहिले 1 लाख रुपये देण्याचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं भाग्य समजतो. संस्थेच्या सर्व अध्यापकांनी, सर्व गुरुवर्यांनी, सर्व विश्वस्तांनी
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराज मंडळीने एक 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 लाख रुपये दिले. पहिल्या 10 मिनिटात 37 लाख गोळा झाले. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 51 लाख गोळा झाले. आज त्या योजनेत 2 ते 2.25 कोटी रुपये जमा आहेत. तुम्ही म्हणाल मग हे आम्हाला सांगता का? 9 वर्ष झालं 4 वर्ष शिकणाऱ्या मुलांना सकाळी 7 वाजता नाश्ता दिला जातो आणि संध्याकाळी 8 वाजता जेवण दिलं जातं. आमचे गुरुबंधू इथं साक्षीदार कितीतरी आहेत. आता का सांगतोय? त्याचं कारण आहे 9 वर्षात आज विद्यार्थ्याची संख्या वाढली आहे. आता संस्थेमध्ये 600 मुलं आहेत. पहिल्या वर्षाला 250 मुलं आहेत बाबा. 600 मुलाची संख्या आहे. 9 वर्षात अन्नधान्याचे भाजीपाल्याचे भाव दुपटी तिपटीने वाढलेत आणि राष्ट्रीयकृत बँकांचे व्याजदर कमी झालेत. म्हणून वर्षाला आम्हाला 12 लाख रुपये व्याज मिळतंय आणि 24 लाख रुपये खर्च होतोय. म्हणून कार्तिकी वारीला श्री गुरु दादाने आणि गुरुदेव बाबा यांनी ठरवलं, सर्व अध्यापकांनी ठरवलं की आता हा निधी काय करायचा, आपल्याला वाढवायचा. तो साधारणतः 5-6 कोटी पर्यंत न्यायचा ठरवला आणि त्या दृष्टिकोनातून संस्थेच्या अध्यक्ष आणि गुरुदेव सगळ्यांच्या आशीर्वादाने पाचपोर बाबा आम्ही कीर्तनामध्ये सांगून प्रयत्न करतोय. जवळपास या 2 महिन्यात साधारणपणे 1 कोटी रुपयाचा निधी जमा झालेला आहे. 1 कोटी रुपये या 2 ते 2.5 महिन्यात कीर्तनात सांगून गोळा केलेले आहेत. आता तो 2 कोटीचा निधी 3 कोटी पर्यंत पोहोचलेला आहे. तुम्ही जे पैसे देणार आहात, निधी देणार आहात, ते पैसे कायम बँकेतच राहतात. ते कधीच काढले जात नाहीत. तसा घटनेत ठराव केलेला आहे. कधीच काढले जात नाहीत आणि त्याच्या व्याजावर कायमस्वरूपी अन्नदान चालू आहे. आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रात. पुढचं सांगतो, ते अन्नदान आहे कोणाला? थोडं स्पष्ट बोलतो. तंबाखू खाणाऱ्याला, बिड्या ओढणाऱ्याला नाही. मग ते आहे कुणाला? जे रोज गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता या ग्रंथाचं अध्ययन करतात, रोज माऊलीचं दर्शन घेतात, रोज कुरेकर बाबाचं दर्शन घेतात, रोज आळंदीची प्रदक्षिणा करतात. अशा साधकासाठी काय आहे? ते अन्नदान आहे. म्हणून दादांनो माझी विनंती आहे, तुमच्या कष्टाचा, तुमच्या मेहनतीचा एक तरी घास त्या मुलांकरता मिळावा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही दिलेले पैसे कायम बँकेत राहतात. तुम्हाला लगेच इथे रोख पावती सुद्धा लगेच भेटेल. एखाद्याला फोनवर पैसे पाठवायचे असतील तर स्कॅनरची सुविधा सुद्धा इथं आपल्याकडे उपलब्ध आहे. माझी आपणास विनंती आहे, 20 किलोमीटर वर जाऊन मी स्वतः मधुकरी मागितली. मी स्वतः 20 किलोमीटर दौंडकरवाडी, शेलपिंपळगावच्या पुढं सायकलीवर. आता तुम्ही किती कष्ट घेतले तुम्हालाच माहिती, मनोहर बाबांनी किती घेतलंय त्यांनाच माहिती. मला परत येताना सायकल पंक्चर झाली तर पंक्चर काढायला सुद्धा पैसे नसायचे. महाराज, मी स्वतः 6 महिन्याचे बाजरीच्या भाकरीचे शिळे तुकडे मी स्वतः खाल्ले. 5 वाजता